डॉक्टर नसलो तरी मोठी राजकीय ऑपरेशन सर्जरी करतो असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भाजपने बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली आहे। शिंदेंच्या गृह जिल्ह्यातच हक्काच्या आमदाराने साथ सोडली आहे। बंडासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिंदे विरोधातच शिंदेंनी बंड केले। कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी निवळ बंड केलं नाही तर जिल्ह्यातच शिवसेना शिवसैनिक आहेच कुठे असा सवाल उपस्थित करत पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या एकनाथ शिंदेंना डिवचलंय। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या धुसफुशीला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तोंड फुटलंय आणि या सगळ्यात भाजप केवळ बघ्याच्या भूमिकेत नाही तर भाजपच खरा सूत्रधार असल्याचंही समोर आले। त्यामुळेच भाजपनेच एकनाथ शिंदेंना पत्ताही न लागू देता एक आमदार फोडल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना आव्हान देणारे दुसरे शिंदे हे आमदारकीची हॅट्रिक पूर्ण करणार हाही प्रश्न आहे। कारण पहिल्या शिंदेंनी दुसऱ्या शिंदेंना पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। त्यामुळेच आपण या व्हिडिओत सातारा जिल्ह्यातलं हे सारं पडद्यामागचं राजकारण उलगडणार आहोत, त्याच्या वेगवेगळ्या अँगलची चर्चा करणार आहोत। दुसऱ्या शिंदेवरून 2029 मध्ये महायुतीत कसं महाभारत घडणार आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। महेश शिंदे हे साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत, पण त्यांच्यावरून साताऱ्यात मोठं महाभारत सुरू झालंय। शिंदेंच्या दौऱ्यावर शिंदेंचा बहिष्कार का? साताऱ्यात अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची ठिणगी पडली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं। साताऱ्यातील गांधी मैदानावर शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा जाहीर सत्कार आणि सभा आयोजित करण्यात आली होती। पण या सभेच्या बॅनरवरून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे फोटो गायब होते। मग स्वतःचा फोटो नसल्याचं कारण सांगत आमदार शिंदेंनी पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या एकनाथ शिंदेंच्या संपूर्ण दौऱ्यावरच बहिष्कार टाकला। ना त्यांच्या स्वागताला गेले ना सभेला। यामागचं कारण सांगताना ते पत्रकारांना म्हणाले की मला सभेचं निमंत्रण नाही, मला कुणाचा फोन आलेला नाही, जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवर माझा फोटो नसतो आणि मला आता त्याची सवय झाली। शिंदेंनी थेट नाराजी व्यक्त केली। यावरच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार करत सुनावलं। ते म्हणाले की पक्ष शिस्तीवर चालतो, पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जिल्ह्यात येतात तेव्हा कोणालाही निमंत्रण देण्याची पद्धत नसते, कार्यक्रमाची कल्पना सर्वांना दिलेली असते। वरवर बघितलं तर हा वाद फक्त निमंत्रणाचा आणि बॅनरवरील फोटो पुरता विषय आहे असं वाटेल, पण तसं नाही। शिंदे सेनेत किंवा महायुतीत सध्या जे काही सुरू आहे त्याच्या हिमनगाचं टोक हे साताऱ्यात बाहेर आले। खरा वाद पॉलिटिक्स हे यापेक्षा खूप खोलवर सुरू आहे। वादाचं मूळ खरं कारण काय यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल। सध्या आपण केवळ अगदी काही दिवस मागे जाऊन क्रोनॉलॉजी समजून घेऊ। बरोबर 1 महिन्यापूर्वी 22 मार्च 2026 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली। महायुतीतीलच 3 पक्ष आमनेसामने आले। इकडे भाजप, दुसरीकडे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस होते। शिंदेसेना आणि राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापनेसाठीचं बहुमत होतं, 35 झडपी मेंबर होते। पण भाजपने ऐनवेळी फोडाफोडी करून आपल्याच मित्र पक्षांना आसमान दाखवलं। आमदार महेश शिंदेंच्या साथीनं भाजपने ही करामत करून दाखवली। शिंदेंनी पक्षाविरोधातच बंड करून भाजपकडून सदस्य असलेल्या आपल्या पत्नीला झडपी अध्यक्ष केलं। प्रिया महेश शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या। कोरेगावमधील शिंदे सेनेचे सदस्य फुटल्याने पालकमंत्री देसाई तोंडघशी पडले। पोलिसांच्या धक्काबुक्कीत देसाईंना मार लागला, पण प्रकरण थेट विधिमंडळ अधिवेशनात गेलं आणि तत्कालीन सातारचे एसपी तुषार दोषींना निलंबित करण्यात आलं। अगदी इथूनच देसाई विरुद्ध शिंदे या पॉलिटिक्सचा कोल्ड वॉरला सुरुवात झाली। शिंदेने उघड उघड पक्षविरोधात 2 हात केले, पण या सगळ्याची पाळमुळं शिंदेंच्या राजकीय इतिहासात आहेत। महेश शिंदे नेमके कोणाचे? शिंदे हे सध्या धनुष्यबाणावर निवडून आलेले आमदार असले तरी ते अपघातानं शिंदे सेनेत आहेत। याबद्दल स्वतः शिंदेंनीच पत्रकारांना सांगितलं की माझी बायको पहिल्यापासून भाजपचं काम करते, आमचं अख्खं कुटुंब 2011 पासून भाजपचंच काम करते। कोरेगावात कुणी भाजपचा झेंडा घेत नव्हतं तेव्हा मी बूथ कमिट्या बांधल्या। 2019 मध्ये जागा वाटपात कोरेगावची जागा शिवसेनेला गेली तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच मला उद्धव ठाकरेंकडे पाठवलं आणि मी केवळ अपघातानं शिवसेनेत आलो। एक प्रकारे महेश शिंदे आपण फक्त चिन्हापुरते शिंदे सेनेत असल्याचं आणि आपला आत्मा भाजपमध्येच असल्याचं जाहीरपणे कबूल केले। शिंदेंनी आणखी एक मुद्दा स्पष्ट केला की शंभूराज देसाईंना आव्हान देताना ते म्हणाले की मी स्वतःच्या जीवावर निवडून येणारा आमदार आहे, माझ्यावर कोण कशाला चिडणार। याही पुढे जात त्यांनी साताऱ्यात शिवसेनेचे अस्तित्व आहे की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं। त्यांनी थेट शंभूराज देसाईंना आव्हान देत विचारलं की जिल्ह्यात नाराज व्हायला शिवसैनिक आहेत कुठे? 5 वर्ष पालकमंत्रीपद असूनही तुम्ही 30 सदस्यांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही काय काम केलं? स्वतःच्या जीवावर निवडून आल्याचं सांगत शिंदेंनी एकाच वेळी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे देसाईंनाही
चॅलेंज दिले। त्यामुळे आता शिंदेंना पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदेंची काउंटर स्ट्रॅटर्जी। शंभूराज देसाई हे देखील मातब्बर मुरब्बी राजकारणी आहेत। त्यांनी महेश शिंदेंना त्यांच्याच कोरेगाव मतदारसंघात कोंडीत पकडण्याची रणनीती आखली। नवा पर्याय उभा करण्याचं पॉलिटिक्स सुरू केले। देसाईंनी एकेकाळी महेश शिंदेंचे कट्टर समर्थक आणि कोरेगावचे माजी नगराध्यक्ष असलेल्या राजाभाऊ बर्गेंनाच आपल्या गोटात ओढले। एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीत बर्गे यांनी भाजपमधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आगामी राजकारणासाठी महेश शिंदेंसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। आगामी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत कराड पॅटर्ननुसार रणनीती आखून महेश शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा देसाईंचा डाव स्पष्ट दिसतोय। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला जिल्ह्यात स्वतंत्र बळ देण्यासाठी आणि महेश शिंदेंना दुसरा पर्याय देण्याची तयारी म्हणून हा प्रवेश घडून आणण्यात आलाय आणि इथेच राज्याच्या राजकारणात महायुतीत मोठं महाभारत घडू शकतं। शिंदेंची कोंडी आणि भाजपचा डाव। आमदार म्हणून धनुष्यबाणावर निवडून आले असले तरी सध्या महेश शिंदेंची आपल्या पत्नीच्या पक्षाशी भाजपशी जवळीक वाढली आहे। निवळ जवळीकच वाढली नाही तर ते केवळ नावापुरते शिंदे सेनेत उरलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। महेश शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा छुपा नव्हे तर उघड पाठिंबा मिळताना दिसतोय। भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे जी काही भूमिका घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं असू असं जाहीर केलं। यामुळे एकनाथ शिंदे साताऱ्यात कार्यक्रमाला येण्याआधीच महेश शिंदेंच्या भाजप प्रवेशाची स्क्रिप्ट फायनल झाली का अशी चर्चा आता साताऱ्यात रंगली आहे। पण शिंदेंचं हे भाजप प्रेम त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत जड जाऊ शकतं। डिलिमिटेशन्समुळे मतदारसंघाची संख्या 288 एवढीच कायम राहिली तर शिंदे तिसऱ्यांदा आमदार होणार का याबद्दल शंका आहे। कारण शिंदेंनी भाजप प्रवेश केला तर धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेली जागा एकनाथ शिंदे सहज भाजपला सोडतील का? उघडपणे आव्हान देणाऱ्या दौऱ्यावर बहिष्कार घालणाऱ्या, जिल्ह्यात शिवसेनेची ताकद काय असा सवाल विचारणाऱ्या महेश शिंदेंना कोरेगाव सोडतील का? तर त्याचं सध्या उत्तर आहे नाही। पण भाजपी महेश शिंदेंना वाऱ्यावर सोडेल असं नाही। त्यामुळे 2029च्या निवडणुकीत कोरेगाववरून महायुतीतच मोठं महाभारत घडू शकतं। थोडक्यात काय तर पॉलिटिक्समध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते। महेश शिंदे यांनी एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यावर साधलेला निशाणा हा निवळ पत्रिकेवरच्या नावापुरता, बॅनरवरच्या फोटोपुरता मर्यादित नाही। आगामी निवडणुकांची पूर्वतयारी आहे। भाजपच्या पाठिंब्यामुळे महेश शिंदेंचा जोश हाय आहे तर दुसरीकडे शंभूराज देसाईंनीही राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली आहे। पण तुम्हाला काय वाटतं, महेश शिंदे अधिकृतपणे भाजपमध्ये घरवापसी करणार की एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील? 2029 मध्ये शिंदे भावकी शिंदेसाठी भाजपला जागा सोडतील की राजाभाऊ बर्गेंनाच धनुष्यबाणावर लढवतील? आमदारकीच्या हॅट्रिक पूर्वी शिंदेंची ज्योत मालवणार की त्यांच्या भडक्यानं शिंदे सेनेचा करेक्ट कार्यक्रम होणार? खाली कमेंट करून नक्की सांगा। हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका।